हे नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे कुल चैतन्य चॅनलमध्ये। आज आमच्याकडे चैत्र महिन्यातील हळदीकुंकू होतं। हळदीकुंकामध्ये आम्ही अशी सजावट केली होती। त्याच्यामध्ये असे लाडू, बेसनाचे लाडू, चकली, शेव, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली होती। त्याच्याबरोबर बाजूला शंकर महाराजांची मूर्ती ठेवली होती। आणि याच्यामुळे मेन वैशिष्ट्य असं असतं की हळदीकुंकामध्ये मित्रांनो हे पणं बनवलं जातं। त्याच्याबरोबर भिजवलेले हरभरे असतात आणि त्याची डाळ असते, त्याला आमच्याकडे खिरापत असं म्हणतात। त्यानंतर माझ्या आईने पूजा केली। हळदीकुंकूची सुरुवात आईने केली। देवीला बघा असं सुंदर गजरा वगैरे लावला होता। त्याच्यानंतर आमच्या आईने ताईला बोलवलं होतं। ताई आली, ताईने पूजा केली आणि ताई पूजा करत असताना मनामध्ये काहीतरी इच्छा तिने प्रकट केली आणि देवीने ह्याच्यात बघा कौल दिला। त्याच्यानंतर आम्ही मग सगळ्यांनी मिळून आरती केली। आरती झाल्यानंतर आमच्या आजूबाजूची सर्व नागरिकांना आम्ही बोलवलं होतं, ते आले। त्याच्यानंतर मग काय महिला आल्यानंतर मग फोटो सेशन। तर असा सगळा कार्यक्रम आमचा झाला। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।